या एका ट्रे मध्ये जे आहेत आपल्याला एक सरासरी 90 अंडी बसतात. 1-2 कमी किंवा जास्त बसू शकतात अंड्यांच्या साईजमुळे. ठीक आहे. आणि एका ट्रेला 90 अंडी बसतात. अशी टोटल आपल्या सगळे मिळून 540 अंडी याच्यामध्ये आरामात बसतात. कोंबडीचे 540 अंडी बसतात. किती दिवसाचे अंडे ठेवायला लागतात त्याच्यात? अंडी बघा याच्यात महत्त्वाचं ताजी असणं गरजेचं आहे. 5 ते 6 दिवसापर्यंतची अंडी तुम्ही वापरू शकता. त्याच्या पुढची शक्यतो वापरू नका. उन्हाळ्यात तर अजिबात वापरू नका, कारण की तुमचा रिझल्ट कमी येणार आहे. हाय फ्रेंड, नमस्कार मित्रांनो. लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज स्वागत आहे. आज आपण घेऊन आलेलो आहे 540 अंड्यांचं फुल्ली ऑटोमॅटिक इन्क्युबेटर, जे ॲल्युमिनियमच्या बॉडीमध्ये आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे ट्रे सुद्धा ॲल्युमिनियमचे येतात. सरांनी आज इथे ऑर्डर बुक केली होती. त्यांची डिलिव्हरी आज आम्ही इथे दिलेली आहे. बारामतीचेच आहेत सर, आणि सर ॲक्च्युली व्यवसाय दुसरा करतात, पण एक साईड बाय साईड त्यांनी ही एक मशीन घेतलेली आहे. तर आज आपण त्यांना त्याचा पूर्ण इथे वापर कसा करायचा याची संपूर्ण माहिती देणार आहोत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला एक संपूर्ण माहिती इथे मिळू शकेल. ठीक आहे सर, सर्वात आधी तुमचं नाव, कुठून आहात, तालुका, जिल्हा तुमचं सांगा, आणि मशीन घेण्याचं एक पर्पज, टार्गेट काय होतं तुमचं तेवढं एक सांगा. माझं नाव उमेश प्रकाश डोलारे, मी राहणार मेडत, बारामती. बरं, तर हे जे मशीन घेतली तर त्याच्या पाठी काय तुमचं पर्पज, काय प्लॅनिंग होता, काय विचार करून तुम्ही घेतलेला आहे? हे अंडे कोंबडी बसवण्याच्या ऐवजी हे घेण्यासाठी उत्सुक होतो. म्हणजे कोंबडीच्या जागी हे मशीन. आधी तुम्ही काही व्यवसाय करताय, पोल्ट्री पिल्ल विकणे किंवा काय? नवीनच. बरं, ठीक आहे. तर सरांनी नवीनच एक साईड बाय साईड बिझनेस हा चालू केलेला आहे. ऑलरेडी ते जॉब वगैरे करतायत आणि हे घरी हा व्यवसाय चालू करून दिलेला आहे. तर याच्यात महत्वाचं काय आहे हे सगळं मी तुम्हाला इथे महत्वाचं समजवतो. तर सर्वात आधी तुम्हाला हा जो भाग असतो, हा डिस्प्ले बघा मावशी, हे महत्वाचं असतं. आणि तुम्ही जेव्हा पण मशीनमध्ये अंडी लावाल तर तुमचं लक्ष फक्त इथे असलं पाहिजे की इथे काय होतंय. ठीक आहे. आता आकडे आपल्याला कळतात, काही नाही तर आकडे कळून येतात. तर सर्वात आधी बघा इथे 37.7 लिहिलेलं आहे, 37°7. तर ह्याचा अर्थ काय की आपल्याला ही मशीनमध्ये पाहिजे असलेली ऊब आहे. म्हणजे आपल्याला आतमध्ये किती ऊब पाहिजे, ही ऊब जी आहे ही आपल्या शरीराचीच ऊब असते. माणसांची, पक्ष्यांची, सगळ्यांची शरीराची ऊब एकच असते, 99 डिग्री फॅरेनहाइट्स. ती आपण इथे प्रोग्राम करतो. त्याच्या बाजूला आहे इथे आर्द्रता. आर्द्रता म्हणजे जे हवेमध्ये, जे वातावरणामध्ये आर्द्रता तयार होते, ह्युमिडिटी, जी आता आपण इथे फॉगर लावल्यावरती जी तयार होते ती, तर ती आपल्याला पाहिजे 70-72, म्हणजे 65 पेक्षा पुढे असणं गरजेचं असतं. तर आपण इथे 70 ते 72 सेट करतो. आणि हे जे वरती रेडमध्ये आहे हे तुम्हाला बघायचं आहे. इथे बघा महत्वाचं, हे महत्वाचं आहे. तर आपल्याला 37.7 आपल्याला टेम्परेचर पाहिजे आहे. वरती ते 38.2 पर्यंत गेलेलं चालतं. आता आपलं इथे 39.8 आहे. तर हे आपलं पत्र्याचं शेड असल्यामुळे हे, आणि दुपारची वेळ असल्यामुळे हे टेम्परेचर वरती गेलेलं आहे. पण तुम्ही इथे बघाल की एक फॅनची लाईट चालू आहे. येते लक्षात? इथे एक फॅनची लाईट चालू आहे. म्हणजे काय, आपला ओव्हर हिटिंग वाला फॅन, म्हणजे आतमध्ये जास्त गरम झालेला आहे म्हणून पाठचा एक्झॉस्ट फॅन चालू झालाय. आणि आता याच्यातली गरमी जी आहे तो बाहेर काढायचं काम करतोय. तर जेव्हा पण तुमची गरमी वाढेल तिथे फंक्शन आहे, सेन्सर सेन्स करणार आणि बाहेर काढून टाकणार. ठीक आहे. तर तुमचं हे काम ऑटोमॅटिकली होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर आर्द्रतेचं पण, हे फॉगर आर्द्रता जनरेट करणार. आता तुमची आर्द्रता आहे 36, म्हणजे खूप कमी आहे. जेव्हा आता हे फॉग बनवणं चालू आहे, जेव्हा फॉग बनवणं आतमध्ये तुम्ही ठेवाल, त्याचा दरवाजा बंद कराल, तर व्यवस्थित तुमचं ह्युमिडिटी बनून ऑटोमॅटिकली हे वरती येणार आहे. त्याला वेळ जातो, तास 1.5 तास जातो. ठीक आहे. आता महत्वाचं की बाबा अंडी, हे तुम्ही महत्वाचं समजून घ्या. ठीक आहे मावशी? हा बघा, आता हे बटन वरतून 2 नंबरचं बटन, हे आपण दाबून ठेवलं की इथे अपची लाईट जेव्हा लागेल त्यावेळेस तुमची अंडी फिरायची चालू होतील. हे तुम्हाला दिसतंय का मॅडम? जरा जवळून दाखवा. हे बघा, हे जे आहे अंडी, ही आपली अंडी अशा प्रकारे फिरणार आहेत, हळूहळू फिरणार. आणि दर 2 तासाला 2 मिनिटासाठी फिरणार. दर 2 तासाला 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिक अंडी फिरतील. आपल्याला काहीही करायची अजिबात गरज नाही. इथे बटन आहे हेच विसरून जा, कारण की आपल्याला करायची गरज नाही. हे तुम्हाला मी समजवण्यासाठी फक्त करतोय की बाबा काय होतं, कसं होतं. ठीक आहे. आणि ही तुम्ही एका वेळेस अंडी ठेवली तर सगळ्या पिन लावा, पाठीपुढे अंडी ठेवली तर तुम्हाला तशी काही गरज नाही पडणार. हे बघ, हे फक्त हिथनं दाबायचं आणि काढायचं. ही पिन फक्त काढून टाकायची. ही कधी काढायची? 19व्या दिवशी, जेव्हा तुमची पिल्ल निघायला चालू झाली तेव्हा तेवढी पिन फक्त काढायची. पिन काढणं सोपं आहे. हे दाबून खेचलं की पिन निघून जाते. काढून बघा, तुमच्या लक्षात येईल. हा, आणि दुसरी साईड खेचा हळूच. हे ना, हे असं खाली दाबायचं आणि हे वाढायचं फक्त, आणि परत तसंच फक्त दाबून लगेच लागून जातं, लॉक होतं. ठीक आहे.
तर मावशी बघा, याच्यात सर्वात महत्वाचं तुम्हाला काय बघायचंय, आता आपण अंडी ठेवलेली आहे त्याच्यात, तर अंडी कशी फिरतात हे तुम्हाला मी परत एकदा समजवतो. हे बघा, सर्वात आधी प्रत्येक ट्रेची पिन लावून टाकायची. जर तुम्ही एका वेळेस अंडी ठेवलेली आहेत तर, समजा पाठीपुढे अंडी ठेवताय, आज ही ठेवताय, 4-5 दिवसांनी ही ठेवताय, त्याच्या 4-5 दिवसांनी ही ठेवताय, तर तशी पिन लावली तरी चालते. ठीक आहे. आता अंडी कशी फिरतायत हे तुम्हाला थोडासा ट्रे बाहेर खेचून मी दाखवतो, आणि हे मॅन्युअली दाखवतोय, तुम्हाला करायची गरज नाही, ते त्याच्या टायमिंगनुसार होणार आहे. ठीक आहे मावशी. हा बघा, आता हे बटन वरतून 2 नंबरचं बटन, हे आपण दाबून ठेवलं की इथे अपची लाईट जेव्हा लागेल त्यावेळेस तुमची अंडी फिरायची चालू होतील. हे तुम्हाला दिसतंय का मॅडम, जरा जवळून दाखवा. हे बघा, हे जे आहे अंडी, ही आपली अंडी अशा प्रकारे फिरणार आहेत, हळूहळू फिरणार, आणि दर 2 तासाला 2 मिनिटासाठी फिरणार. दर 2 तासाला 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिक अंडी फिरतील. आपल्याला काहीही करायची अजिबात गरज नाही. इथे बटन आहे हेच विसरून जा, कारण की आपल्याला करायची गरज नाही. हे तुम्हाला मी समजवण्यासाठी फक्त करतोय की बाबा काय होतं, कसं होतं. ठीक आहे. आणि ही तुम्ही एका वेळेस अंडी ठेवली तर सगळ्या पिन लावा, पाठीपुढे अंडी ठेवली तर तुम्हाला तशी काही गरज नाही पडणार. हे बघ, हे फक्त हिथनं दाबायचं आणि काढायचं. ही पिन फक्त काढून टाकायची. ही कधी काढायची? 19व्या दिवशी, जेव्हा तुमची पिल्ल निघायला चालू झाली तेव्हा तेवढी पिन फक्त काढायची. पिन काढणं सोपं आहे, हे दाबून खेचलं की पिन निघून जाते. काढून बघा, तुमच्या लक्षात येईल. हा, आणि दुसरी साईड खेचा हळूच. हे ना, हे असं खाली दाबायचं आणि हे वाढायचं फक्त, आणि परत तसंच फक्त दाबून लगेच लागून जातं, लॉक होतं. ठीक आहे. आणि तुम्हाला थोडं अडचण येत असेल, काय असेल, 2 मिनिटं आपली मशीन बंद करून करा, तुम्हाला अडचण नको. ठीक आहे. आता तुम्हाला काही समजलं नाही ते विचारा मला, काही लक्षात नाही आलं, अजून काय प्रश्न आहे तुम्हाला? काय लक्षात, तुम्हाला सांगेल परत.